मुंबईत भाड्याने राहण्यासाठी टॉप 10 ठिकाणे. नमस्कार मित्रांनो, मुंबई स्वप्नांचं शहर. या शहरात राहायला येणं अनेकांचं स्वप्न असतं. पण मुंबईत पाय ठेवला की पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे राहणार कुठे. मुंबईत घरांचे भाडे गगनाला भिडलेले असते, पण तरी अशा काही जागा आहेत जिथे बजेट आणि सोयी सुविधा यांचा उत्तम मेळ बसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील अशा टॉप 10 ठिकाणांची माहिती घेणार आहोत जिथे तुम्ही भाड्याने राहण्याचा विचार करू शकता. चला तर मग सुरू करूया. 10व्या क्रमांकावर आहे कांदिवली. जर तुम्ही फॅमिली सोबत राहत असाल तर कांदिवली एक सुरक्षित आणि सुखसोयींनी युक्त असा परिसर आहे. इथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि लोकल ट्रेनची उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. इथे तुम्हाला 1 BHK आणि 2 BHK अनेक पर्याय मध्यम बजेटमध्ये मिळू शकतात. शाळा, हॉस्पिटल्स आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. 9व्या क्रमांकावर आहे कुर्ला. कुर्ला हे मुंबईचं एक महत्त्वाचं जंक्शन आहे. इथे तुम्ही सेंट्रल, हार्बर आणि वेस्टर्न तिन्ही मार्गावर सहज जाऊ शकता. BKC मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी कुर्ला हे सर्वात स्वस्त आणि जवळचे ठिकाण आहे. इथली जीवनशैली थोडी गजबजलेली असली तरी कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत कुर्ला नंबर 1 आहे. 8व्या क्रमांकावर आहे चेंबूर. ईस्टर्न फ्रीवे मुळे दक्षिण मुंबईत जाणं आता खूप सोपं झालं आहे. चेंबूरमध्ये जुन्या आणि नव्या इमारतींचा उत्तम संगम पाहायला मिळतो. इथे हिरवळ जास्त आहे आणि हा भाग खूप शांत आहे. IT प्रोफेशनल आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे एक आवडीचं ठिकाण आहे. 7व्या क्रमांकावर आहे मालाड. जर तुम्ही IT क्षेत्रात आणि कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल तर मालाडमधील माइंड स्पेस परिसर तुमच्यासाठी उत्तम आहे. इथे इन ऑर्बिट आणि इन्फिनिटी सारखे मोठे मॉल्स आहेत. राहणीमान थोडे महाग असले तरी सुविधांच्या बाबतीत मालाड खूप पुढे आहे. 6व्या क्रमांकावर आहे घाटकोपर. घाटकोपरची ओळख आता मेट्रोने बदलली आहे. मेट्रोने घाटकोपर ते वर्सोवा हा प्रवास अवघ्या 20 मिनिटात होतो. इथे जेवणाचे खूप पर्याय आहेत आणि मार्केटही खूप मोठे आहे. मध्यमवर्गीयांसाठी हे एक हक्काचं ठिकाण मानलं जातं. 5व्या क्रमांकावर आहे विक्रोळी. विक्रोळीमध्ये मोठे गृह प्रकल्प आणि झाडांची संख्या जास्त आहे. इथले रस्ते मोठे आणि सुटसुटीत आहेत. जे लोक ऑफिसच्या जवळ पण शांत ठिकाणी राहू इच्छितात त्यांच्यासाठी विक्रोळी हा एक बेस्ट पर्याय आहे. 4थ्या क्रमांकावर आहे अंधेरी. मुंबईचे हे एक हब आहे. एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि मेट्रो अशा तिन्ही गोष्टी इथे जवळ आहेत. मीडिया, फिल्म इंडस्ट्री आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमुळे अंधेरीमध्ये घरांची मागणी नेहमीच जास्त असते. इथे भाडं थोडं जास्त असू शकतं, पण मिळणाऱ्या संधी आणि सोयी तितक्याच मोठ्या आहेत. 3ऱ्या क्रमांकावर आहे पवई. पवई म्हणजे मुंबईतील एक पॉश आणि आधुनिक भाग. IIT बॉम्बे आणि हिरानंदानी गार्डन यामुळे या भागाचा लूक परदेशासारखा वाटतो. जर तुमचं बजेट चांगलं असेल आणि तुम्हाला हायफाय लाईफस्टाईल हवी असेल तर पवई सारखी दुसरी जागा नाही. 2ऱ्या क्रमांकावर आहे गोरेगाव. गोरेगावमध्ये फिल्म सिटी आहे आणि आता इथे खूप नवीन टॉवर्स उभे राहिले आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि आरे कॉलनीची हिरवळ यामुळे गोरेगाव हे राहण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण बनले आहे. इथली कनेक्टिव्हिटी आणि शॉपिंग सेंटर्स प्रवासाचा थकवा कमी करतात. आणि पहिल्या क्रमांकावर आहे बोरिवली. बोरिवली हे मुंबईतील राहण्यासाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. नॅशनल पार्क, उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मराठी संस्कृतीचा पगडा यामुळे इथे राहायला खूप लोक पसंती देतात. सर्व सोयींनी युक्त आणि कौटुंबिक वातावरणासाठी बोरिवली हे मुंबईतील बेस्ट ठिकाण आहे. तर मित्रांनो, ही होती मुंबईत भाड्याने राहण्यासाठी टॉप 10 ठिकाणे. तुमचं ऑफिस कुठे आहे आणि तुमचं बजेट किती आहे यावरून तुम्ही योग्य भागाची निवड करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.